दसरा याग म्हणजे चंडी याग. हा चंडी याग म्हणजेच आपल्या कुलदेवीचा याग असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आपल्या घरामध्ये जे काही कुलदेवीची कोप होत असतात, तर मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक संकट असतील, व्यवसायाचे संकट असतील किंवा व्यसनाधीनता असेल किंवा बेरोजगारी असेल किंवा मुला-मुलींच्या विवाहाचे प्रश्न असतील, तर त्या सर्व प्रश्नांच्या वरती एकमेव उपाय म्हणजे हा चंडी याग आहे. आणि या चंडी यागामध्ये या पुण्यतिथीच्या सप्त्यापासून पुढच्या येणाऱ्या दत्त जयंतीच्या सप्त्यापर्यंत आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये कोणतंही संकट येऊ नये, त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं, याच्यासाठी आपण या यागामध्ये हा चंडी यागाचा आपण यज्ञकंकण धागा आपण बांधत असतो. या यज्ञकंकणाचं महत्व काय आहे, तर आपण ज्या वेळेला हा याग करत असतो त्यावेळेला त्या संपूर्ण यागाचं बंधन म्हणून आपण हा यज्ञकंकणाचा धागा बांधत असतो. आणि याचं महत्व म्हणजे काय, तर या आपल्या चंडी यागापासून येणाऱ्या पुढच्या दत्त जयंतीच्या सप्ताहापर्यंत आपण स्वामी महाराजांच्याकडे आपलं संपूर्ण संरक्षण करण्याचं त्यांच्याकडे आपण सुपूर्द केलेला असतो. हे या यज्ञकंकणाचं महत्व आहे.